नमस्कार. बिर्याणी म्हटलं की सगळ्यांचा वीक पॉईंट असतो. मग ती चिकन असो किंवा मटण. पण बिर्याणी घरी बनवायचं म्हटलं की खूप जणांना तो किचकटीचा प्रोग्राम वाटतो. काही जणांना वाटतं की बिर्याणी म्हटलं की खूप वेळ लागतो आणि त्यामध्येही जर राईस व्यवस्थित कुक झाला नाही, राईस जर व्यवस्थित शिजला नाही, तर बिर्याणी फसते. कधी-कधी ग्रेव्ही कमी पडली तरीही बिर्याणी फसते. तर आज आपण एक वेगळ्या पद्धतीने जगातली अगदी सगळ्यात सोपी बिर्याणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. इथे मी जो तांदूळ शिजवून घेतला आहे तो मस्त अळणीच्या स्टॉकमध्ये शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे त्यामध्ये चिकनचा फ्लेवर खूप सुंदररित्या उतरलेला असतो आणि ग्रेव्ही बनवण्यासाठी मी एक वेगळी पद्धत वापरलेली आहे. चला तर मग वेळ न घालवता ही सगळ्यात सोपी बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे मी 250 ग्रॅम चिकन घेतलेलं होतं. चिकन मी स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेलं आहे. आता हे चिकन आपण मॅरिनेट करून घेणार आहोत. तर बाकीच्या बिर्याणीसारखं आपण यावरती कुठलेही मसाले, दही वगैरे नाही घालणार आहोत. फक्त मीठ आणि हळदीमध्ये हे चिकन आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर इथे साधारण 1 ते 1.5 चमचा मी हळद घातलेली आहे, छोटा 1 ते 1.5 चमचा. आणि आता यामध्ये आपण हे चिकन छान कोट करून घेणार आहोत. फक्त आपल्याला हे चिकन हळद आणि मिठामध्येच मॅरिनेट करून घ्यायचं. तर व्यवस्थित हातानेच आपण हे हळद आणि मीठ सगळ्या चिकनला व्यवस्थित चोळून घेणार आहोत. चिकनला व्यवस्थित लागलं की आता हे चिकन आपण एका साईडला ठेवणार आहोत आणि पुढची प्रोसेस बघणार आहोत. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी फक्त एक मिरची घेतलेली आहे आणि त्यासोबत मूठभर अशी कोथिंबीर घेतली आहे. व्यवस्थित हातानेच आपण ही तोडून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. तर आपल्याला ही अळणीचं स्टॉक बनवताना पेस्ट वापरायची आहे. मी अगदी थोडंसं पाणी घातलेलं होतं आणि याची कोथिंबीर आणि मिरचीची अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. मिरची तिखटानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता, पण मी सल्ला देईल की एकच मिरची खूप झाली. तर आता मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट तयार आहे. इकडे मी गॅसवरती एक कुकर ठेवला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे मी तेल घालून घेणार आहे. आता तेल थोडंसं गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरलेला मध्यम आकाराचा एक कांदा घालणार आहोत. कांदा आपल्याला छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर अगदी ही सोपी बिर्याणी आहे आणि झटपट बनते. आपल्याला हे जे चिकन आहे ते कुठेही छान कुक करत बसायचं नाही आहे, वाफेवर शिजवायचं नाही आहे. तर आपण हे कुकरलाच छान शिजवून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं कांदा हा असा परतून घेतला की याचा रंग बघा बदलतो आणि कांदा छान मऊसूद होतो आणि याचा कलरही चेंज झालेला आहे. आपला कांदा छान शिजवून झाला आहे. तर आता यामध्ये आपण ही तयार केलेली पेस्ट घालणार आहोत. मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट घालून घ्यायची आणि आता ही आपण 1 मिनिटभर तेलावरती छान परतून घेणार आहोत. कोथिंबिरीचा वास या अळणीच्या स्टॉकमध्ये खूप सुंदर लागतो. त्यामुळे आपण कोथिंबिरीचा थोडा जास्त वापर केला आहे. आता यामध्ये हे जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते घालणार आहोत. चिकन साधारण 15 ते 20 मिनिटच मी मॅरिनेट करून ठेवलेलं होतं. आता हे चिकन घातल्यानंतर हे चिकन आपण कांदा आणि कोथिंबिरीसोबत व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. एक 2 ते 3 मिनटं हे छान परतून घ्यायचं. याला आपण ऑलरेडी मीठ लावलेलं आहे, त्यामुळे मीठ वरून टाकायची गरज नाही. आता यावरती आपण एक प्लेट झाकण ठेवणार आहोत आणि त्यामध्ये साधारण 1 ते 1.5 ग्लास आपण पाणी ओतून ठेवणार आहोत. पहिले 2 ते 3 वेळा आपण असंच प्लेटवरती थोडंसं पाणी कोमट झालं की ते काढून पुन्हा त्या कुकरमध्ये ओतून घेऊन चिकन जे आहे ते थोडंसं शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मिठाने आणि हळदीने चिकनला ऑलरेडी छान पाणी सुटलं आहे. हे वरती प्लेटमध्ये जे गरम झालेलं पाणी होतं तेही आपण त्यामध्ये घातलं आणि आता चिकन एकदा हलवून घ्यायचं. पुन्हा आपण सेमच प्रोसेस करणार आहोत. पुन्हा प्लेट ठेवायची, पुन्हा ग्लासभर त्यामध्ये पाणी ओतायचं आणि एक 2 ते 3 मिनिटाने पाणी कोमट झालं की आपण ते कोमट झालेलं पाणी पुन्हा या कुकरमध्ये ओतून घेणार आहोत. 2दा आपण अशी प्रोसेस करून घेतली की सोबतच मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी दुसऱ्या भांड्यामध्येही गरम करायला ठेवलेलं होतं, तेही आपण यामध्ये ओतून घेणार आहोत. इथे अळणीचा स्टॉक आपण जास्त बनवून घ्यायचा आहे, कारण जो राईस आहे तो आपण अळणीमध्ये शिजवणार आहोत. आता कुकरचं झाकण लावून लो फ्लेमवरती याची फक्त 1 शिट्टी करून घ्यायची आहे. 1 शिट्टीमध्ये चिकन व्यवस्थित शिजलं जातं. तर आता 1 शिट्टी होते तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करूयात. तर गॅसवरती मी कढई ठेवली आहे. त्यामध्ये 1 चमचा आपण तेल घालणार आहोत आणि इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. साधारण छोटी 1 वाटीभर मी सुकं खोबरं बारीक चिरून घेतलेलं होतं. तर आता हे खोबरं आपल्याला छान खरपूस रंगावरती भाजून घ्यायचं आहे. चिकनची ग्रेव्ही बनवण्यासाठी इथे आपण वेगळ्या पद्धतीने ग्रेव्ही बनवतोय. त्यासाठी हे आपण जे वाटण आहे ते भाजून घेऊन नंतर
बारीक करून घेणार आहोत. तर खोबरंही आपलं छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याला सुंदर असा रंग आलेला आहे. गॅसची फ्लेम लो करायची आणि हे जे भाजलेलं खोबरं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. आता हे सगळं खोबरं प्लेटमध्ये काढून घेतलं की आता सेम कढईमध्ये आपण उभा पातळ चिरून घेतलेला जो कांदा आहे, मी मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते, ते आपण या कढईमध्ये घालणार आहोत. सोबतच वरून थोडंसं तेल घालायचं, म्हणजे कांदा एकसारखा सगळ्या बाजूंनी व्यवस्थित भाजला जातो. तर तेल घालून आता आपल्याला हा कांदा जो आहे तो छान गुलाबीसर रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता 1-2 ते 3 मिनिटांमध्येच कांदा आपला छान भाजायला सुरुवात होते. तर कांदा थोडासा असा छान खरपूस रंगाचा झाला की आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालणार आहोत. तर आता कांदा खरपूस झाला की यामध्ये मी अर्धा टोमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालणार आहे. साधारण इथे 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला होता, तो मी यामध्ये घातलेला आहे. आणि सोबतच मूठभर कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे. तर आता हेही सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. 1-2 ते 3 मिनटं टोमॅटो मऊ होईपर्यंत हे सगळं वाटण जे आहे ते आपण छान हलवून घेणार आहोत, भाजून घेणार आहोत. वाटण आपलं छान भाजून झालं, मऊसूत भाजलं गेलं की आता गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे वाटण जे आहे ते आपण थंड करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला हे बारीक करायचं आहे. तर हे थंड करण्यासाठी साईडला ठेवूयात. आता सेम कढईमध्ये मी थोडं जास्त तेल घातलेलं आहे, कारण आपल्याला कांदा यामध्ये तळून घ्यायचा आहे. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 कांदे उभे पातळ चिरून घेतलेले होते ते घालणार आहोत. कांदा आपल्याला छान असा खरपूस तळून घ्यायचा आहे. बिर्याणीची जे लेअरिंग असते त्यामध्ये हा तळलेला कांदा टाकतात आणि त्याला खूप सुंदर अशी चव असते आणि त्यामुळे आपल्या बिर्याणीची चवही अजून खूप छान वाढते. तर कांदा आपण 1-2 ते 3 मिनिटांमध्येच तुम्ही पाहू शकता थोडासा कलर बदलायला लागलेला आहे. तर आपल्याला कांदा जास्त करपवून द्यायचा नाही आहे, थोडा मध्यम कलरवरती झाला की आपण हा काढून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता कांदा बऱ्यापैकी आता छान खरपूस भाजला गेलेला आहे. तर आता हा आपण तेलामधून निथळून काढून घेणार आहोत, कारण कांदा काय तळल्यानंतरही साईडला काढून ठेवला तरी तो गरम असतो, त्यामुळे त्याचा कलर अजून चेंज होतो आणि जास्त जर करपला तर मग तो चवीला चांगला लागत नाही. मग तेलामधून निथळून आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर आपला कांदाही तळून झाला आहे, तोपर्यंत आपलं इकडं वाटण थंड झालं आहे. तर आता मिक्सर जारमध्ये आधी आपण खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबरं जे आहे ते व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे. आता खोबरं मी इथे बारीक करून घेतलेलं होतं. आता यामध्येच आपण जे तयार केलेलं बाकीचं जे वाटण भाजून घेतलेलं होतं ते घालून घेणार आहोत. तर सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये भाजकी डाळ आणि थोडेसे तीळ घातले तरीही चालतील. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता ही छान अशी बारीक पेस्ट झालेली आहे. आपण जे चिकनला वाटण बनवतो सेम आपण तसंच वाटण बनवलेलं आहे. पेस्ट तयार आहे, आपण ती साईडला ठेवूयात. आता जो तळून घेतलेला कांदा होता त्यानंतर जे तेल राहिलेलं आहे त्याच तेलामध्ये मी छोटे 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि आता इथे दुसरा कोणताही मसाला वापरलेला नाही आहे. मी 1 चमचा फक्त घरगुती कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आता कांदा लसूण मसाला छान तळला गेला की यामध्ये आपण ही जी तयार करून घेतलेलं वाटण आहे, जी पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत. तर यामध्ये मी कोणतेही जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे, खडे गरम मसालेही वापरलेले नाही आहेत, त्यामुळे बिर्याणी जी आहे खाताना आपल्या पोटामध्ये किंवा छातीमध्ये आगही होणार नाही. आता हा जो मसाला आहे, जी ग्रेव्ही आहे ती आपण छान तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कढईने छान याला तेल सुटलेलं आहे. मी यामध्ये चवीनुसार मीठ घालते आहे. आता मीठ घालून हे वाटण आपण पुन्हा एकदा छान परतून घेणार आहोत. याचा कलर हळूहळू चेंज झाला पाहिजे आणि वाटणाला तुम्ही पाहू शकता सुंदर असा कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण 1 मोठा चमचा बिर्याणी मसाला घालणार आहोत. बिर्याणी मसाला घालून घेऊन हे वाटण छान असं भाजून घ्यायचं आहे. छान याला तेल सुटायला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता वाटण मी छान असं परतून घेतलेलं होतं. तुम्हाला असं वाटतंय की ते खाली लागतंय तर यामध्ये थोडं अळणीचा रस्सा टाकला तरीही चालेल. आता शिजवून घेतलेले जे चिकनचे पीस होते ते सगळे आपण काढून घेणार आहोत अळणीच्या स्टॉकमधून आणि हे आपण या वाटणामध्ये घालून घेणार आहोत. मस्त या वाटणासोबत हे चिकनचे सगळे पीस व्यवस्थित कोट करून घ्यायचे. चिकन आपलं 1 शिट्टीमध्ये व्यवस्थित छान शिजलं जातं. आता कडेने मी यामध्ये अळणीचा स्टॉक घालणार आहे आणि
यावरती झाकण ठेवून याला एक वाफ काढून घेणार आहे. आपलं चिकन ऑलरेडी शिजलेलं आहे. आपल्याला फक्त ते ह्या मसाल्यामध्ये छान कोट होईल एवढंच शिजवून घ्यायचं आहे, वाफवून घ्यायचं आहे. तर एक 5 मिनटंच याला एक वाफ काढून घेणार आहोत. 5 मिनिटांनी हे चिकन एकदा हलवून घ्यायचं आणि तुम्ही पाहू शकता याला छान अशी ग्रेव्हीही तयार झालेली आहे. तर आता गॅसची फ्लेम आपण बंद करणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून हे जे चिकन आहे ते साईडला ठेवणार आहोत. आपली बिर्याणीची ग्रेव्ही तयार झाली आहे. आता इथे मी मोठ्या कढईमध्ये राईस जो आहे तो शिजवून घेणार आहे. त्यासाठी मी 2 वाटी बिर्याणी राईस जो आहे तो थोडा वेळ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. तर आता यातलं पाणी काढून हा 2 वाटी राईस मी सगळा या कढईमध्ये काढून घेतलेला आहे. आता हा राईस आपल्याला आळणी स्टॉकमध्ये शिजवायचा आहे. मग मी इथे 2 वाटीसाठी साधारण 3 ते 3.5 वाटी आळणी स्टॉक घेतलेला आहे आणि तो यामध्ये आपण घालून घेतलेला आहे. एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचा आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत 1 मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाल्यामुळे या भाताला खूप सुंदर चव येते, या राईसला खूप सुंदर चव येते आणि आपण यामध्ये आळणी बनवताना ऑलरेडी मिरची घातली आहे, त्यामुळे यामध्ये कोणतेही गरम मसाले घालायची गरज नाही. झाकण ठेवून आपण आता हा राईस जो आहे तो शिजवून घेणार आहोत. साधारण एक 3 ते 4 मिनिटांनंतर झाकण काढून आपण हा हलवून घेणार आहोत. राईस आपण आधीच पाण्यामध्ये भिजायला ठेवलेला होता, त्यामुळे हा शिजायला जास्त वेळ लागत नाही. मला थोडंसं पाणी कमी वाटतंय म्हणून मी इथे थोडासा अळणीचा स्टॉक अजून घातला. झाकण ठेवून आपण पुन्हा एक 3 ते 4 मिनटं याला छान वाफ काढून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिटांनी तुम्ही पाहू शकता राईस जो आहे तो आपला छान मोकळा सुळसुळीत असा शिजला गेलेला आहे. मी एकदा तुम्हाला तो हातानेही दाबून दाखवते. हा छान असा शिजला गेलेला आहे. एकदम थोडासा राहिला आहे, तर एक झाकण ठेवून आपण 1 मिनिटभरच याला वाफ काढून घेणार आहोत. गॅसची फ्लेम मी बंद करते आणि मिनिटभर याला वाफ काढते आहे. मिनिटभराने झाकण काढून घ्यायचं आणि आता जो हा शिजलेला राईस आहे यातला मी अर्धा जो राईस आहे वरचा तो एका साईडला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि आपण याची लेअरिंग करून घेणार आहोत. तर एक तुम्ही पाहू शकता या राईसला शिजायलाही जास्त वेळ लागला नाही आणि राईसही मस्त शिजला गेलेला आहे. तर आता एक खाली आपण राईसची लेअर लावून घेतलेली आहे. यावरती आता मस्त लेअरिंग करून घ्यायची आहे. तर तीच प्रोसेस छान तळलेला कांदा टाकून घ्यायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि सोबतच यावरती मी थोडासा बिर्याणी मसाला घालून घेतलेला आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तळलेले काजूही टाकू शकता. मी यावरती थोडंसं तूपही घातलेलं आहे. तर आता मस्तपैकी बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आणि वरून आता हे जे आपण ग्रेव्हीमध्ये शिजवलेलं सगळं चिकन होतं ते आपण घालून घेणार आहोत. तर इथे मी 2च लेअर करते आहे, त्यामुळे हे सगळं जे चिकनची ग्रेव्हीमध्ये शिजवलेलं सगळं चिकन आहे ते आपण या मधल्या लेअरला लावून घेणार आहोत. चिकन जे आहे ते आपलं व्यवस्थित छान कुकरमध्ये शिजलेलं होतं, त्यामुळे त्याला वाफ दिल्यानंतर आपला मसाला चिकनला छान कोट झालेला आहे. तर सगळं जे आपण ग्रेव्हीतलं चिकन बनवलेलं होतं ते एका लेअरला हे लावून घेतलेलं आहे. अजिबात जास्त लेअरिंग मी करत बसलेली नाही आहे. वरून मी छान बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर टाकून घेते आणि आता यावरून आपण जो राईस काढून ठेवलेला होता तो सगळा लेअर करून घेणार आहोत. सगळं जे चिकन आहे ते या राईसने कोट करून घेणार आहोत. तर व्यवस्थित असं हे आपण लेअरिंग करून घेणार आहोत. इथे आपण जास्त लेअर करत बसलेलो नाही आहे. आता तुम्हाला आवडत असेल तर यावरून तुम्ही फूड कलरही टाकू शकता, पण हा राईस जो आहे तो आळणीमध्ये छान शिजवलेला गेलेला आहे, त्यामुळे त्याला ऑलरेडी असा छान पिवळा रंग आलेला आहे, त्यामुळे मी एक्स्ट्राचा फूड कलर टाकलेला नाही आहे. यावरून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा जो आपण तळून घेतलेला होता तो टाकणार आहोत. बिर्याणी मसाला यावरती मी थोडासा टाकलेला आहे. तळलेला कांदा टाकायचा. आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही छान तळलेले काजू टाकू शकता किंवा थोडंसं केसरही तुम्ही दुधामध्ये भिजवून तेही टाकू शकता. मी इथे काही टाकलेलं नाही आहे. बारीक चिरलेला छान कोथिंबीर टाकलेली आहे आणि आता याला आपण दम न देता मस्त कोळशाचा छान स्मोक देणार आहोत. तर इथे मी कोळसा छान गरम करून घेतलेला होता, तो एका वाटीत घेतलेला आहे आणि आता तूप जे आहे ते आपण यावरती घालून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवणार आहोत. आपण गॅस ऑन नाही केलेला, फक्त झाकण ठेवून ह्या स्मोकी फ्लेवरमध्ये ही बिर्याणी जी आहे ते 5 ते 10 मिनटं ठेवणार आहोत. तर पटकन झटपट बनणारी मस्त जगातली सगळ्यात सोपी बिर्याणी तयार आहे. तुम्ही पाहू शकता हिला सुंदर असा रंग आलेला आहे. आपण कुठलाही एक्स्ट्रा फूड कलर टाकलेला नाही आहे. छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे. आपला तांदूळ जो आहे तो व्यवस्थित कुक झालेला आहे.
तर अशी ही बिर्याणी तुम्ही पाहिली अगदी झटपट बनलेली आहे. तर ही स्मोकी फ्लेवरची बिर्याणी तुम्हीही एकदा घरी बनवून पहा. कशी झालेली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेल आयकॉनही दाबा. त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर पुन्हा भेटू अशीच एक झटपट बनणारी रेसिपी घेऊन. तोपर्यंत थँक्यू.